गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. माझं नाव आहे आकांक्षा. आय होप तुम्हाला माझा मागचा व्हिडिओ जो मी स्किन केअर प्रोडक्ट्सवर ऑनेस्ट रिव्ह्यू बनवला होता तो तुम्हाला नक्की आवडला असेल. सो मी यावेळी माझं हेअर केअर रुटीन घेऊन आली आहे कारण मला असे रिकमेंडेशन भेटले कारण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये केस छान वाटत होती. म्हणून मला असं माझ्या रिलेटिव्स कडून म्हणू शकते मी की अशी रिकमेंडेशन आली की तू हेअर केअरवर बनव कारण तुझे हेअर खूप छान आहेत म्हणून असे रिव्ह्यूज भेटत असतात. हालाकी मी माझ्या हेअरसाठी असे काही खूप जास्त प्रॉडक्ट्स नाही वापरले आहेत आतापर्यंत. मी नॉर्मली जे प्रॉडक्ट्स आपण यूज करतो तेच करते, जे की आहेत वाटिकाचा हा शॅम्पू. इट्स व्हेरी बेसिक शॅम्पू जो की खूप नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनला आहे. आणि त्या इन्ग्रेडियंटची नावं पण असं संस्कृत आहेत असं मला वाटतं कधी कधी. सो हा आहे डॅमेज रिपेअर जो आहे 10 in 1. ज्याच्यात भृंगराज आहे, एलोवेरा आहे, हिना आहे, मेथी आहे, आमला, रिठा, आल्मंड, रोजमेरी, जावा कुसुम आणि यष्टमधू असे ह्याच्यात 10 ingredients हा आयुर्वेदिक शॅम्पू बनलेला आहे. आय होप हा दिसत असेल. तर मी हा वापरते नॉर्मली. आणि कंडिशनर मी हा मामाअर्थचा वापरते जो काय ऑनियन कंडिशनर आहे. मलाच दिसत आहे. कारण चष्मा नाही लावलाय. हा आहे तो. आणि हा फक्त हेअर फॉल कंट्रोलसाठी आहे, पण हा क्लिनिकली असं ह्याच्यावर लिहिलं आहे, मी बोलत नाहीये. डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि ह्याच्यात काय नाहीये, सेफ आहे, हा पॅराबेन फ्री आहे, क्रुएल्टी फ्री आहे. सो कारण नॅचरल प्रॉडक्ट सोबत मला जायचं होतं म्हणून दोन्ही पण नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत. नेक्स्ट हे आय वोंट रेकमेंड दिस कारण हे मी आता चालू केलं आहे. जेव्हा मी आता रिसेंटली दुबईला गेली होती तर मला तिकडे स्वस्त वाटलं म्हणून मी घेतलं. दिस इज जस्ट हेअर मास्क की तुम्ही असं क्रीम सारखं लावू शकता, 10 मिनिटं सोडू शकता, त्याने असे सॉफ्ट आणि मॉइश्चराईज होतात केस. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आय यूज दिस कॅरेटीन सिरम. ट्रसमेचं कॅरेटीन स्मूथ विथ आर्गन ऑइल अँड टी प्लस. तसेच धुतल्यावर मी मला सोडते आणि मी जस्ट जसे केस धुवून आली होती तेव्हा मी त्याला बांधून ठेवते, ॲज अ बन, टाईट बन बांधून ठेवते. जेव्हा ते एकदम थोडेसे सुकायला आलेले असतात त्यावेळेस सो ते सेट होतात, आपोआप कर्ल्स होतात त्याचे. कारण मोर ऑफ मला बेबी हे आवडतं नाही, एकदम स्ट्रेट आणि ते फ्रीझी होतात जर मी असे. आणि हा माझं हेअर ऑइल पण आहे, हे पण व्हायरलच प्रॉडक्ट आहे, मी असं इंस्टाग्रामवर बघून घेतलंय. ह्याच्या आधी मी नॉर्मल आल्मंड ऑइल लावत होती, त्याच्या आधी मी ते पण एक असं खूप व्हायरल प्रॉडक्ट आहे, फिल्युरी पिलुरी असं काहीतरी नाव आहे त्याचं, ते आदिवासी हेअर ऑइल. पिलुरीचं आदिवासी हेअर ऑइल मी लावत होती. मग मध्यंतरी मी त्याचं कोणतरी आयुर्वेदिक तेल होतं, ज्यात खूप जडीबुटी होती आणि फक्त त्याच्यात जे जडीबुटी भेटते ग्लास बॉटलमध्ये आणि त्याच्यात फक्त कोकोनट ऑइल मिक्स करायचं आणि त्याला लीव करायचं, मग त्याचा कलर चेंज होतो. असं काहीतरी प्रॉडक्ट होतं, ते खूप आयुर्वेदिक तेल होतं आणि तेही छान होतं हेअर ग्रोथसाठी. मला असं हेअर फॉल तर नाही आहे त्याच्यावर, पण आता मी हे वालं वापरते आहे. हे अनियन ब्लॅक सीड हेअर ऑइल आहे, जे म्हणतं की हेअर फॉल कंट्रोल करतं. मे बी करत असेल, मी एकदाच लावते. पण माझे आजचे केस अशी का आहेत त्याचं मला रिझनही सांगायचं होतं. कारण आय एम स्विचिंग अगेन टू फ्यू इंस्टाग्राम व्हायरल प्रॉडक्ट्स. जस्ट बॉक्स साठी डेफिनेटली बोलणं ऐकलेलं आहे. सो जसं की तुम्हाला बॉक्सवरून कळलं असेलच, मी परत असे खूप जास्त व्हायरल प्रॉडक्ट घेऊन आले आहे, जे काय आहे बी ब्लंट. बी ब्लंटचे प्रॉडक्ट्स आहेत. जसं मी असं खूप खूप सारं इंस्टाग्रामवर व्हायरल त्याची हे बघितलेली रिझन कारण त्याचा आता सेल चालू आहे, ज्यात तुम्हाला भेटतायत 2 प्रॉडक्ट्स 600 ला. हा, 2 प्रॉडक्ट्स 599, ते आहे 600 आणि 2 फ्री प्रॉडक्ट्स ते ऍज अ सॅम्पल भेटतात तुम्हाला. लेट्स अनबॉक्स इट. आय थिंक रिटेकच्या नादात मी ऑलरेडी अनबॉक्स केलं आहे. सो लेट मी जस्ट शो. सो मी याचं मागवलंय 7 in 1 रिपेअर अँड रिवाईव्ह शॅम्पू आणि कंडिशनर. They claim that it repairs your dryness, breakage, split ends, frizz, dullness, thinning, sun damage because it's blended with ceramides and argan oil, which protects your hair from future damage. So they both are same from one series of it.
And the second one I got is this 2 free products. These are the small samples. हे ऍक्च्युली माझी ताई वापरत होती, सो तिच्याकडून मला हे रिकमेंडेशन आलं. स्मेल्स रिअली अमेझिंग. सो हे पण छान आहे. आणि त्याच्यासोबत हे 2 वेगळं. सो हे 3 डिफरंट व्हेरियंट्स म्हणू शकता ऑल टुगेदर. दिस इज मोर फॉर द इंटेन्स मॉइश्चर इफ यू नीड. दिस इज फॉर द डॅमेज रिपेअर अँड दिस इज फॉर स्ट्रेटनिंग अँड केराटिन थिंग. सो हे 2 जे आहेत हे आताच त्या लोकांनी लॉन्च केलं आहे, जे मोस्ट 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 व्हायरल अँड ट्रेंडिंग चालू आहे. This is for the anti-frizz and it also claims that it straightens your hair naturally and up to 72 hours. It keeps your hair smooth and straight. Again, it's also with Shine Tonic. All the products of Blueprint are with Shine Tonic, I believe. So this is the hair mask. This is again like this one. So it's like a hair. So first step is shampoo, then conditioner, then comes the hair mask. But shampoo, conditioner, and the serum cream you can use like twice in a week. But the hair mask you only have to use once in a week. So and this is more like a serum cream. So like we use our normal serums. Just like it's a serum cream, like a leave-in conditioner, you can say. Once all the steps are done, तर आपण ह्याच्यावर स्विच करू शकतो. ही सिरम क्रीम आहे जी आपण लावून सोडून द्यायची आणि त्याच्याने काहीतरी मॅजिक होतं असं ब्लंटचं म्हणणं आहे माझं. नाही अनबॉक्सिंग झालेली आहे. आय होप हे प्रॉडक्ट्स काम तसे मला हे असे 500 पण भेटलेत म्हणून. बट डेफिनेटली जर याचा रिझल्ट असेल तर मी नक्की हे प्रॉडक्ट कंटिन्यू करायचा विचार करेन. अदरवाईज आय एम जस्ट डन विथ दिस 4 बॉटल्स. बाय बाय, सी यू एंड नॉट इन माय नेक्स्ट व्हिडिओ. मी एकदा केस धुवून आल्यावर मी दाखवते. तर मी माझी केस धुवून आलेली आहे, जसं की तुम्ही बघू शकता. शॅम्पू, कंडिशनर, मास्क तिन्ही गोष्टी मी यूज केलेल्या आहेत. मी ही अजून यूज नाही केली आहे. मी विचार केला आहे तर सिरम क्रीम आहे लिव्ह इन कंडिशनर सारखं, सो मी आता अप्लाय करून दाखवणार आहे. आणि ॲज पर माय एक्सपिरियन्स, येस इट इज अ व्हेरी व्हेरी गुड शॅम्पू. शॅम्पूवर मला असं डाऊट होता, कारण मी हा व्हिडिओ 1 दिवसानंतर बनवला आहे. कालच्या व्हिडिओ नंतर मी हेअर ऑइल अप्लाय केलेलं ओव्हरनाईट. सो आय वॉज लाईक, आणि मी नॉर्मली फक्त स्कॅल्पला न लावत, मी ओव्हरऑल केसांना तेल लावते. केस लावल्यासारखं नसतं, तुम्ही अक्षरशः उठते तेल. तर मला असं होतं, याच्यावर डाऊटफुल होतं की विदिन असं खूप सारा मला शॅम्पू लागेल, त्याचा फोम येईल की नाही आणि त्याचं ऑइल पूर्ण माझ्या केसातलं निघेल की नाही. सो दॅट वॉज वन गुड थिंग अबाउट द शॅम्पू की हा खूप खूप जास्त फोमिंग होता. आणि लिटरली मी एवढा एवढा शॅम्पू यूज केला असेल, जास्त शॅम्पू नाही यूज केला. आणि ओव्हरऑल माझ्या फर्स्ट वॉश मध्येच पूर्णपणे तेल निघालेलं आहे. सो हॅपी फॉर दिस वन. आणि फक्त शॅम्पूनेच केस धुतल्यावर माझी केस एवढी जास्त सिल्की आणि स्मूथ इफेक्ट वाटत होता की छान वाटत होतं. हा तरी पण मी कंडिशनर आणि बाकी माझे स्टेप्स कम्प्लीट करेपर्यंत थांबली, होल्डिंग एक्साइटमेंट. तर मला याचा कंडिशनर आणि हा मला जो रेंज आहे ह्यांचा, हा जो माझा ह्यांचा रेंज आहे ब्रिलियंटचा, तर हा आय गेस फ्रेग्रन्स फ्री आहे. बिकॉज ह्याच्यात अजिबात फ्रेग्रन्स नाही वाटला मला. मे बी बिकॉज हे सॅरमाइड्सने बनलेला आहे. कारण जो हा ब्ल्यू वाला जो शॅम्पू कंडिशनर होता, जो का माझ्या ताईकडे आहे, तर त्याचा असा फ्रेग्रन्स खूप 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 जास्त छान आहे, असं मी प्रिव्हियसली मी सांगितलं होतं जेव्हा मी याचे स्टार्ट केला होता हा व्हिडिओ. पण जर तुम्ही ह्या रेंजसाठी जाणार असाल, जो काय 7-in-1 रिवाइव रिपेअर अँड प्रोटेक्ट, हा जो शॅम्पू कंडिशनर आहे, ह्याचा जरा सुद्धा मला असं स्मेल नाही वाटला किंवा फ्रेग्रन्स फ्री आहे म्हणू शकता तुम्ही. सो शॅम्पू इज व्हेरी नाईस. कंडिशनर करून माझं थोडंसं एक असं होतं की लावताना मला असं फील झालं की अरे काय होतच नाही, काय वाटतच नाही. बट आफ्टर 3 मिनिट्स माझा क्लिप असा स्वतःहून पडला खाली. म्हणजे ओके झाले असतील 5 मिनिटं. आणि जसे मी केस धुतले, इट वॉज सो अमेझिंग. सो दोघंही फ्रेग्रन्स फ्री आहेत दोन्ही प्रॉडक्ट्स. म्हणजे आहे पण एकदम एकदम माइल्ड फ्रेग्रन्स असेल मला. आणि माझा कंडिशनर लावला मला म्हटलं, कारण माझी केस एकदम मऊ झाली. पण तरी अगेन होल्डिंग द एक्साइटमेंट फॉर दिस प्रॉडक्ट विच इज लाईक सॉरी केस दिस प्रॉडक्ट जो की आहे जो क्लेम करतो की हा केराटिन स्मूथ केस करतो आणि एकदम स्ट्रेटन करतो केसांना. सो आय वॉज वेटिंग फॉर दिस वन.
आणि मग मी ह्याला लावलं. आय वॉज क्वाईट डाउटफुल अबाउट दिस वन, की मला असे खूप जास्त क्रीम, कारण हे बोलले स्पा ट्रीटमेंटसाठी. सो स्पामध्ये आपल्याला अमाऊंट ऑफ क्रीम यूज करावी लागते केसांवर, एकदम एक एक स्ट्रेंथवर. सो आय थॉट की ही पण तशीच लागेल, पण नाही, असं बिलकुल नाही आहे. ही एकदम छोट्या अमाऊंटमध्ये, जसं तुम्ही कंडिशनर वापरता तेवढ्याच अमाऊंटमध्ये ही क्रीम तुम्ही वापरू शकता. आणि हे तुम्ही डायरेक्टली स्ट्रँड्सवर अप्लाय करू शकता. प्लस तुम्ही नॉट इनसाइड द स्कॅल्प, बट फ्रॉम टॉप यू कॅन स्टार्ट अप टिल बॉटम. आणि हे मी 5-10 मिनिट्स ठेवलं. 15 to 20 मिनिट्स नाही, सर, 5 to 15 मिनिट्स पर्यंत याच्यावर लिहिलं आहे. सो मी 5 to 10 मिनिट्स पर्यंत ठेवलं, जास्त नाही ठेवलं मी. पण आणि तेव्हाही माझा क्लिप असा सगळी खाली आला, नाईस. आणि जसे मी केस धुतली, आय स्वेअर ते वर फीलिंग सो नॅरिश्ड आणि एकदम खाली एकदम वाव फिलिंग येत होता मला. तर मी अजून माझी केस सोडली, सोडणार आहे. मी असं खूप वेळ बांधून ठेवलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट डार्क झालेत माझी केस. आणि नॉर्मली म्हणजे केस धुतल्यावर अशी खूप जास्त अशी दिसत नाही, खूप जास्त ओके. आणि त्याच्यात जरी फ्रेग्रन्स नसला तरी ह्याच्यामुळे माझी केस एकदम मस्त फील होत आहेत माझी केस. आणि अजून खूप सुंदरसा वास येतोय माझ्याकडून, म्हणून माझी केस आता नाही. आणि आता राहिलेला हा प्रॉडक्ट आहे, जी आहे सिरम क्रीम. अनबॉक्स दिस. क्लीन टेक्स्चर छान वाटतं. फ्रेग्रन्स रिलेटिव्ह वास नाही आला. आणि एकदम छोटे थोडस वास यायला, जसं एकदमचं पॅकेजचं टेक्स्चर आहे. स्वीट अप्लाय करणार आहे मोस्टली माझे बेबी हेअर्स आहेत. सो अप्लाइंग टॉप हेअर सुप्रिया बरोबर आली पाहिजे, असं माझं तरी हेअर डाय आणि हेअरस्टाईल अशी आहे, ज्याला मी असा नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे. पण मध्ये यूज करून शिकवायचा विचार केला होता असा. then I was like, it's not easy to do this, कारण मला नॅचरली बघायचे आहे नेक्स्ट काय रिझल्ट आहेत ते, कारण ते यूज करून तर मी कसंही स्टाईल करू शकते केस. पण मला हा एकदम रॉ ठेवायचा व्हिडिओ. सो आय वॉज मोर ऑफ लाईक की लेट्स नॉट यूज एनी हेअर स्टाईल टूल्स ऑन इन दिस व्हिडिओ व्हिडिओ फॉर ड्राईंग. सो मी आता ही क्रीम अप्लाय केली आहे आणि ओव्हरऑल तर माझी केस अशी मला खूप छान वाटतात. पण let's see after some time when it gets dry. तर होपफुली ही अशीच राहू. छान नाही आहे का? आता तरी ओली येतात, ऑब्विसली छान दिसणारच, कारण मी डे लाईफ see after some time once you can slide what are the results. So bye bye. I'll be ऑलराईट, सो आता मी तुम्हाला एंड रिझल्ट्स दाखवणार आहे. असा स्ट्रेच वेगळी आहे, मी ऑलरेडी बघितलं आहे. तर दोघे स्ट्रेट नाही दिसत आहेत, कारण मी ह्याला बांधून ठेवलं होतं, बिकॉज मला स्ट्रेट हेअर नाही आमचं. बट शाईन आलेली आहे, जसं ते प्रॉडक्ट कमी करता आहे जास्त सुंदर. आणि त्याला खूप भारी असा वास येतो. And I'm just having the endless face. Just look at the shine on your shores. It's really impressive. I'm very, very amazed instant as a result. So with it's a 10 out of 10 product recommend. And जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर. Then bye bye.